13वा दिवस आम्ही 28 तारखेला बसलो होतो आरक्षणाच्या मागणीसाठी. आमच्या प्रमुख फक्त 3 मागण्या आहेत. आम्हाला अनुसूचित जमातीची यादी जे 47 जातीत महाराष्ट्रात त्याचा 36वा क्रमांक आम्ही धनगड म्हणून त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. फक्त धनगड रत आणि म्हणून आम्ही कोर्टात गेलो होतो. कोर्टात ठिकाणी 6 औरंगाबाद जिल्ह्यातले 6 बोगस सर्टिफिकेट सरकारनं दाखल करून आमच्या विरोधात धनगड तिथं दाखवले आणि आम्हाला कोर्टातून आरक्षण नाकारलं. म्हणून आम्ही त्या लोकांचं माहितीच्या अधिकारात बोगस सर्टिफिकेट निघाले ते रद्द करावं म्हणून ही पहिली मागणी आणि दुसरी मागणी एस टी आरक्षण अंमलबजावण्याची. 2 मागणीसाठी बसलो. मागणी तर तुमची मागणीच्या कायद्याने घटनेच आहे. आम्ही वेगळं काही मागत नाही आणि नव्याने शिफारस करत नाही. त्यांनी ॲफिडेविट सुद्धा दिलाय की आमचं सर्टिफिकेट खिलार कुटुंबानं आम्ही धनगड नाही तर धनगरच आहेत म्हणून ते स्वतः ॲफिडेविट दिलेले त्यांनी. आणि आमची मागणी ते मग रद्द करायला काय अडचण आहे सरकारला, आमचा असा सवाल आहे. म्हणजे हे सगळं सरकारचं षडयंत्र आहे की ह्यांना मिळू नये म्हणून केलेलं हा विषय. म्हणजे अगदी कायद्यानं घटने नसताना म्हणजे एवढं आमचा एवढा मोठा समाज असताना एवढा अवघड होतो. तुमच्या मागणीच्या बद्दलचं काय नाही ते रास्त. मी चोंडीला पण गेलो होतो, पोलीस साहेब होते आपले त्यावेळेस सुद्धा. जे सत्य मागणी आहे ती सरकारनं तर केलीच पाहिजे. त्याबद्दल आम्ही सोबत आहे, तुमचं काही काळजी नाही. कसं आहे साहेब, 5 लोकांसाठी 1 कोटी धनगरावर अन्याय झाला. नाही राजकीय विषय असतो तो नको बोलायला. आपण समाजाचं बोलू. समाजाच्या हिताचं झालं पाहिजे. कोण राजकारण त्यात करतंय, समाजाचं कोण नाही करत त्याच्यावर आपण बोलू पण नाही. आम्ही आमच्या केंद्राची सुविधा आहे समाजाला दिलेली. त्याला कायद्यानं तुम्ही जर लक्ष दिलं तर समाजावर होणार अन्याय निश्चित कमी देणार आहे. आपली वैयक्तिक प्रॉपर्टी जर हडपायची असेल तर मग विरोध असला पाहिजे. ती केंद्राची सुविधा आहे ती तुम्हाला 100% मिळायला पाहिजे. आपण काय हिसकावून घेत नाही. त्याला जय मल्हार, जय मल्हार. आभारी आहे साहेब आम्ही. आभार नाही, आपल्यात आभार नसतो, साथ द्यायची असते. काळजी घ्या, फक्त तब्येतीची काळजी तुमचा मोबाईल कोणता? धनगर बांधवांच्या लेकरासाठी गोरगरीब धनगर बांधव रात्रंदिवस कष्ट करतो, ऊसही तोडतो, डोंगर दऱ्यामध्ये आपला व्यवसाय करतोय. डोंगर दऱ्यात फिरणारा हा जातवान असणारा, क्षत्रियासारखा लढणारा, प्रचंड प्रमाणात कष्ट करणारा हा धनगर बांधव यांचे 2 बंधू गोयकर बंधू आणि हजारे बंधू आज आपल्या जीवनाशी खेळत आहेत. समाजाच्या लेकराला न्याय मिळावा. मला वाईट वाटलं इथं आलो, कारण उपोषण करताय मी. बेगडी फिगडी असतो तर हसून खेळून गेलो असतो, राजकारण्यासारखं असतं तर. त्यांची अवस्था भयंकर आहे आणि अशा परिस्थितीत मी त्यातून गेल्यामुळं ते खूप वाईट वाटतंय की जीवाची बाजी आपल्या धनगर बांधवांसाठी लावली. माझे धनगर बांधवांना विनंती आहे, समजून घ्या. वादविवाद, मतभेद, वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु त्या लेकरांच्या पाठीशी उभा राहा. ते तुमच्या लेकरांसाठी लढायला लागलेत. त्यांची मागणी रास्त आहे की ST आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण धनगर बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे. ही त्यांची मूळ मागणी आहे आणि कायदेशीर आहे. घटनेत धनगर बांधव आहे ST आरक्षणामध्ये, तर त्यांना त्यांची मागणी मान्य झाली पाहिजे. त्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे, कारण ते कुठं कायदा सोडून घटना सोडून बोलत नाही आहे. त्यांचा आहे तो हक्क ते मागायला लागलेत आणि सरकारनं त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन धनगर समाजाला न्याय दिला पाहिजे. कारण धनगर समाजसुद्धा शेवटी काय असतं बरं का, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं, समाजकारण हे समाजकारणाच्या ठिकाणी असतं. परंतु त्या समाजातही खूप गरीब समाज, त्यांची मागणी घटनेच्या नुसार आहे, तर त्यांना मात्र न्याय मिळाला पाहिजे. ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. धन्यवाद. सर, मी प्रत्येक ठिकाणी राजकारण करायचं म्हणून करणारातला पोरगा नाही. राजकारणी असता तर मग मी राजकारणी असतो तर बोललो असतो, ते असलेच आहेत. माझी एक इच्छा आहे उपोषण करता म्हणून की गिरीश महाजन काय आमचे शत्रू नाही आहेत आणि उगा इथं आंदोलनाच्या ठिकाणी आलं म्हणून त्यांच्याविषयी चिथावणी खोर बोलायचं असेल. गिरीश महाजन साहेबांनी पालकत्व त्यांच्याकडे या जिल्ह्याचं असलं
तर त्यांनी पालकत्व स्वीकारून या उपोषणकर्त्याला 100% भेट दिली पाहिजे. याच्यात राजकारण करण्याची काही आम्हाला गरज नाही आणि आम्ही करणार पण नाही. पण त्यांच्याकडं पालकत्व हे म्हणल्याच्यानंतर गिरीश महाजन साहेबांनी या लेकरांच्या चेहऱ्याकडे बघितलं पाहिजे की त्यांचे आज खूप दिवसापासून हाल चाललेत. त्यांनी येऊन त्यांना भेटून त्यांना उपोषणाच्या बद्दल विचारपूस 100% करून त्यांची मागणी मान्यच करायला पाहिजे. ही माझी प्रामाणिक भूमिका आणि प्रामुख्यानं मागणी आहे गिरीश महाजन साहेबाकडे की तुमच्याकडं पालकत्व आहे, तुम्ही पालकत्वाची भूमिका पार पाडून या लेकरांना भेटून त्यांच्या मागणीचा विचार करून सरकारसमोर मांडून ते सोडवायला पाहिजे. ही मात्र माझी प्रामाणिक भूमिका आहे. मी उघड टीका करून राजकारण करणारातला नाही. चला, धन्यवाद. 10 वर्षाखाली म्हणजे आत्ताचे जे सत्ताधीश आहे त्यांनी धनगर समाजाचा एस टीमध्ये समावेश करून घेण्याचं आश्वासन दिलं होतं. 10 वर्ष झालं ते सत्ता उपभोगतात, मात्र कुठं कुठेतरी दुरुपयोग केला असं वाटत नाही. नाही, मी तेच बोललो आता की मी राजकारण करायचं म्हणून कधीच बोलत नाही. मग माझ्यातून राजकारणात काही बदल नाही. ज्या व्यासपीठावर जाईन त्या व्यासपीठावर टीकाच त्यांच्यावर, असं नाही. परंतु त्यांनी 10 वर्षापूर्वी शब्द दिला होता की धनगर बांधवांना माझं सरकार जर आलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईन. त्यांनी ती भूमिका पार पाडावी. फक्त माझं एवढंच विनंती आहे त्यांना की या लेकरांच्या चेहऱ्याकडे बघा. शेवटी आमरण उपोषण ही डेंजर विषय असतो. हे समाजाच्या हितासाठी लढायला लागले, धनगर बांधवांच्या गोरगरिबांसाठी लढायला लागले. यांच्या पाठीशी समाजानंही उभं राहायला पाहिजे आणि सरकारनंसुद्धा यांच्याकडं लक्ष देऊन इथं भेट देऊन स्वतः त्यांच्याशी चर्चा करून ही त्यांची मागणी ST आरक्षणाची मान्य केली पाहिजे. काही धनगर बांधव मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी OBC प्रवर्गातून आरक्षण देऊ नये म्हणून उपोषण करतायत. त्यांचं याच्याकडे लक्ष नाही. त्यांना काय सांगणार? नाही, मी त्यांना विरोधकच मानलं नाही, त्याच्यामुळे सांगणार नाही. विरोधक जर मानलं असतं तर सांगितलं असतं. नाही, विरोधक नाही, मैत्रीपूर्ण काय सल्ला देणार? काय मैत्रीपूर्णचं काय असतं माहिती आहे का? आता ते सध्या छगन भुजबळ आहे मेन मुकादम, त्याच्यामुळं मुकादमाच्या हातात दोऱ्या आहेत सगळ्या. मी राजकीय स्टेटमेंट कधीच करणार नाही. मी इथं धनगर समाजाच्या लेकराचंच बोलणार आणि मराठा समाजाच्या लेकराचंच बोलणार. ज्यांचा त्यांचा विषय ते का आले नाहीत, कमवून आले नाहीत, हा त्यांचा प्रश्न आहे. मी नाही टीका करणार. परंतु मी मानवता धर्म दाखवला, माणुसकी दाखवली. मला यावंसं वाटलं, भेटावंसं वाटलं, त्यांच्यापर्यंत आलो आहे की मला त्यांच्या जीवाची कळकळ होती, कारण मी त्यातून आलेलो आहे आणि त्या लेकराची मागणी मान्य व्हावी ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. मराठा धनगर एकजुटीचा विजय असा घोषणा दिली. पहिल्यापासूनच एकजूट आहे. कोण म्हणतं एकजूट नाही? धनगर बांधवांची, OBC बांधवांची गावखेड्यात एकजूटच आहे आमची. एक गोरगरीब मराठ्यांची, आमची सगळ्यांची एकजूटच आहे. हे आमचे नेते काही धडाचे येत नाहीत आणि त्यांचे काही नाही, बस एवढंच. चलो, धन्यवाद. बस.